तर नमस्कार मंडळी, मी करणार आहे तिखट हिरव्या मिरचीची पुरी आणि हिरव्या मिरचीचे वळी लाडू। तर इथं मी मिरची, कोथिंबीर, जिरे, आलं, लसूण असं घेतलेलं आहे। आता मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते असं छान असं चाळून घेणार आहे मी आता इकडं मिक्सरला मी हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे टाकून ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहे। तर ह्याची पेस्ट करून घेऊया आपण छान अशी। आता मी इथं गव्हाच्या पिठामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली होती ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आता ह्याच्यामध्येच आपण हळद टाकून घेऊया 1 चमचा। आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ पण टाकणार आहे मी आणि हे छान असं मिक्स करून मळून घेऊया आपण। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची काढलेली होती ना, तेच पाणी मी इथं वापरलं आहे। छान असं हे मळून घेऊया आपण। आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकायची विसरले होते, तर ह्याच्यामध्ये मी आता चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बारीक। आता हे छान असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे मी। जास्त पातळ पण पीठ करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियम असं मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता मी 1 पिठाचा हुंडा घेतला आहे मोठा। आता ह्याची छान अशी पोळी लाटून घेऊया आपण। जेवढी मोठी होईल तेवढी मी लाटून घेणार आहे पोळी ही, कारण आपल्याला ह्याच्या पुऱ्या काढायच्या। तर ही बघा किती मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे मी। आता 1 वाटी घेतलेली आहे मी, तर ह्या वाटीच्या साहाय्याने मी छान अशा गोल पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता किती छान गोल अशा पुऱ्या काढून घेतल्यात मी, हे बघा। तर आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आता इकडं मी छोटासा हुंडा घेऊन पोलपोटवर हे रोल करून घेणार आहे। असे गोल असं रोल करून घेतलेला आहे, कारण आपल्याला ह्याचा वळी लाडू तयार करायचा आहे। तर आता मी हे चकली जशी करतो ना आपण, तसा आकार दिलेला आहे या वळी लाडूला, गोल असा। तर हे बघा असं। तर आपले सगळे वळी लाडू पण करून तयार झालेले आहेत। तर छान असे झालेले आहेत आपले वळी लाडू पण। तर आता इथं कढईमध्ये तेल छान असं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे वळी लाडू जे आहेत केलेले मी ते सोडून घेणार आहे। जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। छान असे दोन्ही साईडने पण हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला, खरपूस लाल रंग होऊस तर। तर तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे। तर छान असे खरपूस हे वळी लाडू आपण तळून घेतलेले आहेत। तर बघा किती छान असा कलर आलेला आहे ह्यांना। तर आपले हे वळी लाडू तयार झालेले आहेत। तर ह्याच तेलामध्ये आता आपण जे केलेले पुऱ्या होत्या ना, त्या आपण ह्याच्यामध्ये तळून घेणार आहे। तर पुरी आपली छान टम्म फुगलेली आहे, मस्त अशी। आता ही आपली पुरी तळून झाली की त्याच्यामध्ये दुसरी पुरी सोडून घेतलेली आहे मी। तर आता ही आपली पुरी तयार झालेली आहे। तर मी काढून घेते हे ताटामध्ये। तर बघा किती छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आपल्या, मस्त अशा। खायला तर खूप चवीला लागतात ह्या पुऱ्या, मस्त एकदम। तर आपले हे वळी लाडू पण तयार झालेले आहेत आणि पुऱ्या पण तयार झालेल्या आहेत। तर मी आता खाऊन बघते, एकदम टेस्टी झालेले आहेत आपले हे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? धन्यवाद।